नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की इथे अथर्व, मीरा, अनन्या सगळे काही असतात रूममध्ये. इथे अनन्या आलेली असते ट्रीपवरून. मज्जा मस्ती जे काही केलेले असते ते मीरा आणि अथर्वला सांगत असते. पण अथर्व काही दुसऱ्याच विचारामध्ये असतो. तो असा काही स्तब्ध आणि एकदम शांत बसलेला पाहून अनन्या म्हणते, दादा काय झालंय रे? असं का शांत बसलाय? एवढा का घाबरलायस? काहीतरी माझ्या माघारे घरामध्ये घडलंय, तेवढं सांग बरं मला. काहीतरी काय झालंय काय नक्की? अथर्व म्हणतो, काही नाही ग, तू आता एवढ्या दिवसातून आलीस, गप्पा गोष्टी करते, त्याच्यामुळे तुला जरा विचित्र वाटत असेल. काही नाही झालं, घरात सगळं काही ठीक आहे, तू काळजी करू नकोस. तोपर्यंत अनन्या म्हणते, काळजी कशी करू नको? अरे दादा, साधं तू आत्ता सध्या आपल्यापाशी वेदा आली होती बरोबर, तो मुखवटा घातलेला होता. त्या मुखवट्याला पाहून तू एवढा घाबरलास? वाटलं नव्हतं तू एवढा घाबरशील म्हणून. पण नाही, मला काही वाटत नाही बाबा, हे मुखवट्याला बघून तू घाबरलास म्हणून. काहीतरी विचित्रच, वेगळंच काहीतरी वाटतंय बाबा. सांग ना मला नक्की काय झालंय? अथर्व म्हणतो, नाही गणन्या, काही नाही झालेलं. पण ही दबक्या पावल्यानं मंजिरी घरामध्ये म्हणजे यांच्या रूममध्ये आलेली असते. येते अनन्या तिला पाहता क्षणी घट्ट मिठी मारते. म्हणते, आई अगं कशी आहेस तू? तुझी तब्येत वगैरे तर ठीक आहे ना? हो हो अनन्या, सगळं काही व्यवस्थित आहे, काळजी करू नकोस. इथे काळजी करण्यासारखं काही घडलंच नाही तर तू कशाला एवढी काळजी करते? असं म्हणून मीरा आणि अथर्वकडे पाहत राहते. अथर्व तर तिच्याकडे बघून एकदम नजरच चोरत असतो. हे नक्की म्हणजे मंजिरीच्या डोळ्यामध्ये खुपत असतं की हा सारखा सारखा असा करतोय माझ्याबरोबर, काही कळायला मार्ग नसतो. पण इथे दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटते की अनन्या म्हणते की आई चल ना, मी जे जे काही केलं ट्रिपमध्ये ते सगळं काही तुला सांगते, काय काय गिफ्ट्स तुझ्यासाठी आणले ते सगळं काही. म्हणून अनन्या मंजिरीला घेऊन जाते. ती रूममध्ये घेऊन गेल्यानंतर अनन्याचं तर तोंड चालूच असतं, हे केलं ते केले, सगळे काही गप्पा गोष्टी सांगत असते. ह्या मंजिरीच्या डोक्यामध्ये नवीन प्लॅन चालू असतो. कारण तिच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट घुमत असते की माया तिला बोललेली असते की कारण मॅडम तुम्हाला माहिती आहे का, ह्या घरामध्ये तुम्हाला आता कोणीही घाबरत नाही आहे. म्हणून ह्या मंजिरीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा प्लॅन, ह्या अंबिका मीराला घाबरवण्यासाठी, थोडीशी हलकी झलक ट्रेलर दाखवण्यासाठी हे सगळं काही चालू असतं. ही ते तिचा तो कालमुखमणीला हात लावून तो मंत्र म्हणते. मंत्र म्हटल्यानंतर अनन्या होते हिप्नोटाईज झाल्या म्हणजे तिची कसलंही डोकं, तिचं मेंदू काम करायचं बंद होतो. त्या टाईमला येते मीरा म्हणते, अनन्या ताई चला ना, वेदा खूप आठवण काढते तुमची, चला लवकर. असं म्हणून ती तिथून निघून जाते. तिथून गेल्यानंतर मीराला जरा वेगळंच वाटत असतं की अनन्या ताई अशा का करत आहेत, काहीतरी वेगळंच वाटते. म्हणून ती अथर्वला सांगायला जाते. तिथे अंबिकासुद्धा असते. अथर्व म्हणतो, काही नाही ग, ती जरा थकली असेल ना, त्याच्यामुळे हे सगळं काही घडत आहे, दुसरं काही नाही बघ. अंबिकाही ऐकत असते. पुन्हा इथे अनन्या जाते रूममध्ये आणि दरवाजा वगैरे बंद केल्यानंतर हिप्नोटाईज झालेलं असतं. तिचा काही डोकं काम करत नसतं आणि सगळं काही हिच्या चावी सगळी अनन्याची मंजिरीच्या हातामध्ये असते. मंजिरी जशी जशी सांगल तसं ती वेदाचा जीव घ्यायला चालू करते. कैची हातामध्ये घेते, वेदाला मारणार तोपर्यंत ते मंजिरी मंत्र म्हणते आणि तिथंच अनन्या थांबते. अनन्या थांबल्यामुळे तिथे तिच्या हातातली कैची खाली पडते आणि भरलेली पाण्याची बादली घेऊन येते. भरलेली पाण्याची बादली घेऊन आल्यानंतर तिथे ते स्वतःचं तोंड त्याच्यामध्ये बुडवते. हे सगळं काही पाहते आपले वेदा. हे सगळं काही पाहिल्यानंतर ते जवळ येते. अगं तू काय करतेस? तू असं तुला त्रास होईल ना, श्वास घ्यायला यायचा नाही, असं भरपूर काही ती बोलत असते. पण ती अजिबात काही, वेदा खूप घाबरते आणि दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न करते. पण ही मंजिरी पूर्ण तिच्या शक्त्या पूर्ण लावलेल्या असतात, त्यामुळे तो दरवाजासुद्धा उघडत नसतो. आणि इकडे सगळं काही चालू असताना अथर्व मीरा तर झोपण्याच्या तयारीमध्ये असतात आणि इथे अंबिका जाते मंजिरीपाशी गेल्यानंतर मंजिरीमध्ये ये राखणदारीने ये, आता काय तुला चहा पाणी नाश्ता पाणी काही पाहिजे का? अगं हो, तू तर आत्मा आहेस ना, तर तू काही खात नाहीस बाबा. पण तुला सांगू का अंबिका, मी जसं काही मनुष्याचं शरीर धारण केलं आहे ना, रूप धारण केलं आहे, मला तर बाबा सगळं काही खावं लागतं आणि खावं लागतं. त्याच्याबरोबर काय माहिती आहे का, रक्त प्यायला लय आवडतं मला. असं काही पाहिल्यानंतर अंबिका खूप घाबरते. ही मंजिरी दुसऱ्याच मूडमध्ये वाटते जराशी, कारण हिच्या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त आहे दुसरंच. असं काही पाहिल्यानंतर अंबिका खूप घाबरते आणि मंजिरीचं असं तोंड चालूच असतं. म्हणते, काय गं दोघीजणी बहिणी
माझी ही कपाटातली पेटी ह्याच्यामध्ये काय आहे काय नाही जाणून घेण्याचा प्रयत्न करताय ना, पण ते कधीही शक्य होणार नाही आणि तुम्हाला ते कळणारसुद्धा नाही, एवढं लक्षात ठेवा बरं का. आणि पुन्हा एकदा वेदा खूप प्रयत्न करते अनन्याला नीट करण्याचा, पण अनन्या काही ऐकत नसते. पटकन अनन्याचा फोन घेते आणि अथर्वला फोन लावते. अथर्वला फोन लावल्यानंतर म्हणतो, बघ अनन्याचा फोन आला ना, आणि काहीतरीच काय मीरा तू बोलत होतीस बघ, आता ती फोन करते ना. हे सगळं काही चालू असताना अथर्व म्हणतो, राहू देला आता मी सकाळीच बोलीन तिच्याशी. मीरा म्हणते, नाही नाही, काही त्यांना काम असलं तर तुम्ही आत्ताच फोन उचला. असं काही बोलल्यानंतर अथर्व म्हणतो, बोल ना काय झालं. तोपर्यंत इकडून येतो वेदाचा आवाज, आई बाबा तुम्ही लवकर इकडे या, आज तुला श्वास घ्यायला येणं झाला आहे, सगळं काही वेगळंच विचित्रच चाललं आहे इथे. पटकन इथे अथर्व येतो, दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करतो, काही होत नाही. तो बाल्कनीतनं आतमध्ये एंट्री करतो, पाहतो तर काय वेगळाच चमत्कार इकडे. चमत्कार काय, खूप भयानक असं. बादलीमध्ये पूर्ण तोंड घातल्यामुळे तिला पूर्ण श्वास घेण्यात तिला त्रास व्हायला लागलेला असतो. अनन्याला एकदम हातपाय गळालेले असतात. पटकन वेदा उशी घेते, त्याच्यावरती तिला पालतं झोपवतात, पोटातलं पाणी सगळं काही बाहेर काढतात, तिला ठसका लागतो. तेव्हा कुठं अनन्या शुद्धीवरती येते, तिचा जीव वाचतो. म्हणतात ना, थोड्यासाठी जर अथर्व तिथे आला नसता तर ह्या अनन्याचा जीव जाता जाता काही राहिला नसता. मीरा बाहेर असते, दरवाजा खुलतात, मीराही येते, अनन्याला बघते, म्हणते, खरंच काय झालं होतं काय तुम्हाला असं करायला, काय घडलं होतं काय, कोणी सांगितलं होतं असं करायला. अनन्या म्हणते, मला काही माहीत नाही आहे वहिनी, सगळं काही विचित्रच आहे बरं काय. आम्ही सध्या आत्ता मी बघते, मला काही कळत नव्हतं मी काय करते काय नाही ते. हे सगळं काही अथर्व मीराला विचित्रच वाटायला लागलेलं असतं. आणि हा तर खेळ असतो मंजिरीचा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.